पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। वन हक्क कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 18 फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन। राज्यातील वन हक्क कर्मचारी जाणार संपावर। जिल्ह्यातील हजारो वन हक्क दावे रखडण्याची शक्यता। नंदुरबार जिल्हा वन हक्क कर्मचारी 18 फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होत आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील 9 ते 10 हजार वनदावे व 330 सामूहिक वन हक्क व्यवस्थापन आराखड्याचे कामकाज रखडण्याची शक्यता आहे। केंद्र शासनाच्या वन हक्क कायदा अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागामार्फत गेल्या 10 ते 15 वर्षापासून वन हक्क कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील 9 कर्मचारी नियुक्त केले। त्यांनी वन हक्क कायदा अंमलबजावणीचे प्रभावी काम केले। त्यामध्ये आदिवासी बहुल भागात क्षेत्रीय कामामध्ये वैयक्तिक व सामूहिक दाव्यांची प्रक्रिया करणे, मार्गदर्शन करणे, उपविभाग व जिल्हा स्तरावर दावे सादर करणे, वन हक्क मान्य झाल्यानंतर त्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामीण पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत भूमिका पार पाडली। परंतु या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले। 2018 पासून माननीय आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडे माननीय जिल्हाधिकारी सो यांचे मार्फत वन हक्क कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत पत्र व निवेदन सादर करण्यात आले, तरी देखील अद्याप पावेतो शासनाच्या सेवा सुविधेचा लाभ दिला जात नाही। महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा लागू केली नाही, आकृती बंध तयार केला नाही, विमा संरक्षण लागू केले नाही। या सर्व समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यस्तरीय वन हक्क कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मुख्यालय नाशिक हे दिनांक 18 फेब्रुवारी 2025 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहेत। यामध्ये नंदुरबार जिल्हा वन हक्क कर्मचारी सहभागी होत आहेत। त्यामुळे वन हक्क अंतर्गत सर्व कामे रखडण्याची शक्यता आहे। याशिवाय जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासींच्या अन्य योजनांवरही परिणाम होणार आहे। शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे। 12/2/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी सो नंदुरबार यांच्या दालनात वन हक्क कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्क मान्यता अधिनियम 2006 च्या अंमलबजावणी करणारे वन हक्क कर्मचारी यांनी जिल्हा स्तरावरून वेळोवेळी शासनास पत्रव्यवहार करूनही वन हक्क कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत शासन स्तरावरून कोणतीही प्रकारची दखल घेतलेली जात नाही। या अनुषंगाने राज्यस्तरीय वन हक्क कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संपूर्ण राज्यभरात दिनांक 18/2/2025 पासून विविध मागण्यांबाबत बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे। त्यात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व वन हक्क कर्मचारी सक्रिय सहभाग नोंदवणार आहे। तरी जो पावेतो शासन स्तरावरील मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार आहे।